नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आलेले आहे। बघा, रुद्राक्ष हा आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडवतो। बघा, सहामुखी रुद्राक्ष हा लक्ष्मीचा रुद्राक्ष आहे। सहामुखी रुद्राक्ष हा 2025 मध्ये सगळ्यात जास्त लागणारा आहे। ज्यावेळी तुम्ही रुद्राक्ष घालता त्यावेळी जर एखादं तुमच्यावर संकट ओढावलं आलं असेल तर तो सर्वात प्रथम ते रुद्राक्षांवर जातं। तर रुद्राक्ष तुमच्यासाठी खूप असा महत्त्वाचा आहे। तो रुद्राक्ष तुटतो। त्याचप्रमाणे तुम्ही नॉनव्हेजचं ग्रहण करता, अल्कोहोल पिता, त्यावेळी रुद्राक्ष आपल्या जवळ असावा की नसावा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे। त्याआधी तुम्ही रुद्राक्ष म्हणजे काय आहे ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया। तर रुद्राक्ष हा भगवान शंकराचा अश्रूंपासून बनलेल्या झाडाच्या एक फळ आहे। तुम्ही नेपाळमध्ये ते झाड बघू शकता। भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि तेथूनच आपल्याला ओरिजिनल रुद्राक्ष मिळू शकतो। सगळ्यात अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। बघा, ज्यावेळी तुम्ही महादेवांच्या जवळ जातात तेव्हा आपोआप तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जी स्वप्न आहेत ते मिळून जातात। म्हणजे गाडी, घर, पैसा हे सर्वांचे स्वप्न असते। कारण भोलेनाथ हे भोलेनाथच असते। सहज तुम्हाला ते प्रसन्न होतात। त्यामुळे आपल्याला महादेवाजवळ गेल्यावर अगदी प्रसन्न, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारे, पटकन आपल्याला प्रसन्न होणारे असे हे भोलेनाथ आहे। रुद्राक्ष सहसा तुम्हाला मिळत नाही कारण तो खूप महाग असतो, मौल्यवान असतो, कारण तो ओरिजिनल असतो। कुठेतरी क्वचितच मिळून जातो। जसं की 19 मुखी रुद्राक्ष हा 3.5 कोटी पर्यंत मिळतो। तसेच आपण रुद्राक्ष घेतोय पण तो खरा की खोटा तो कसा ओळखावा? तसेच रुद्राक्ष स्त्रिया, तसेच नॉनव्हेज खाणारे असेल किंवा मद्यपान करणारे असेल, लहान मुलं असू शकतात। रुद्राक्ष हा कोणी घालावा? ओरिजिनल रुद्राक्ष कसा ओळखावा? त्याचा रिझल्ट काय आहे हे तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे। बघा, कोणता रुद्राक्ष तुम्ही परिधान करावा म्हणजे 2 मुखी रुद्राक्ष तुमचे रिलेशनशिप चांगली ठेवतो, तर पंचमुखी रुद्राक्ष तुमची आर्थिक परिस्थिती सुधारतो। रुद्राक्ष आपण घालतो पण त्याचे परिणाम काय? 1 ते 21 मुखी रुद्राक्ष आहे, त्यातील कोणता रुद्राक्ष आपण परिधान करावा किंवा आपल्यासाठी तो चांगला आहे? चला तर सविस्तररित्या आपण हे सर्व पाहूया। तुम्हाला कोणता रुद्राक्ष घातल्याने कोणता बेनिफिट्स मिळणार आहे ते पाहूया। त्यावर तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणता रुद्राक्ष परिधान करायची गरज आहे। तसेच मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारे ते रुद्राक्ष नसून भद्राक्ष आहे आणि ते इझिली कुठेही तुम्हाला मिळू शकता आणि रुद्राक्ष एवढ्या इझिली कुठेही मिळत नाही। जर कोणी आपल्याला देत असेल 200-300 रुपयाला रुद्राक्ष तर तो तुम्ही नक्की समजून जावं की तो खोटा आहे। पहिली गोष्ट, ओरिजिनल रुद्राक्ष। ओरिजिनल रुद्राक्षाचा कधी कलरही जात नाही। पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही ठेवता किंवा गंगाजलमध्ये ठेवता तर त्याचा कलर जात नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही रुद्राक्ष घालता तेव्हा 7 दिवसाच्या आत त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतो। जर तो ओरिजिनल असेल तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल। रुद्राक्षाबद्दल भरपूर गैरसमज आहे की तो पाण्यात उलटा तरंगत नाही, सरळ तरंगत नाही किंवा पाण्यावरती फिरतो, तर हे बिलकुल चुकीचं आहे। हे असं काहीही नाही। तर रुद्राक्ष कोणी घालावा? स्त्रिया घालू शकता की लहान मुलं घालू शकता, नॉनव्हेज खाणारे लोक घालू शकता की मद्यपान करणारे लोकही घालू शकतात। तर रुद्राक्ष हा सगळेजण घालू शकतात। असं नाही की महिलांनी घालायचा नाही, पिरियडमध्येही आपल्याला रुद्राक्ष घालता येतो। फक्त रुद्राक्ष हा कमरेच्या खाली घालत नाही। त्यामुळे रुद्राक्षाचा ब्रेसलेट शक्यतो घालू नका। रुद्राक्ष हा गळ्यातच असला पाहिजे। रुद्राक्ष ज्यावेळी तुम्ही मांसाहार करणार आहात किंवा पार्टीसाठी बाहेर जाणार असाल तर त्यावेळी तो रुद्राक्ष तुम्ही घरातच ठेवावा किंवा गाडीमध्ये काढून ठेवावा। दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अंघोळ करूनच परिधान करू शकता। झोपताना रुद्राक्ष काढून ठेवायचा असतो।
रुद्राक्ष हा चांदीच्या कॅपमध्ये रॅपिंग केलेले चालतात किंवा लाल धाग्यामध्ये घालू शकता। सर्व रुद्राक्ष हे सोन्याच्या चैनमध्ये चालतात असं नाहीये। तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही रुद्राक्ष परिधान करू शकता। चला तर आपण रुद्राक्षाची माहिती बघूया। एकमुखी रुद्राक्ष, दोनमुखी रुद्राक्ष हा कोणी आणि कधी घालावा। चला, एकमुखी रुद्राक्ष हा जो आहे ना तो खूप डिप्रेशन मध्ये आहे, ज्यांना काही समजत नाहीये किंवा चंद्राची महादशा आहे, राहूची महादशा चालू आहे, असे लोक एकमुखी रुद्राक्ष घालू शका। डिप्रेशनसाठी खूप छान आहे। स्पेशल चाइल्ड असेल ना त्यांच्यासाठीही हा एकमुखी रुद्राक्ष खूप चांगला आहे। जे मुलं मंद आहेत, अपंग आहे, मेंटली स्टेबल नसतात, म्हणजे रुद्राक्ष हा पाण्यात म्हणजेच काचेच्या वाटीत किंवा चांदीच्या वाटीत ठेवायचा असतो, तो स्टीलच्या वाटीत ठेवायचा नाही। तसेच कॉपरमध्येही तो चालत नाही, फक्त काचेच्या वाटीत आणि चांदीच्या वाटीत ठेवावा। दोन्ही नसेल तर लाल कपड्यामध्ये ठेवावा, तर इतर धातूमध्ये हा ठेवायचा नसतो। एकमुखी रुद्राक्ष हा आदल्या दिवशी पाण्यात भिजत ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते पाणी स्पेशल चाइल्ड म्हणजे ज्यांना हे पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यांच्यासाठी ते पाणी ग्रहण करायला द्यायचे। अशा पद्धतीने ते 43 दिवस ही सेवा आपण करू शकतो। बघा, 43 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला याचा रिझल्ट जाणून येईल। स्पेशल चाइल्डसाठी ही थेरपी खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर दोनमुखी रुद्राक्षाचं आपण माहिती बघूया। दोनमुखी रुद्राक्ष हा रिलेशनशिपसाठी खूप महत्त्वाचा आहे। घरामध्ये कुठलेही रिलेशन असू द्या, सासू सुनेचा असू द्या, नवरा बायकोचा असू द्या, आई वडिलांचा असू द्या किंवा भावा बहिणींचा असू द्या, आई मुलाचा असू द्या किंवा मुलाचं आणि वडिलांचा असू द्या, हा रुद्राक्ष खूप महत्त्वाचा आहे। हे रिलेशन टिकवण्यासाठी, चांगले करण्यासाठी ह्या रुद्राक्षाचा वापर केला जातो। 15 दिवसातच याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला लागेल। हा रुद्राक्ष तुम्ही देवघरात ठेवू शकता। किडनीचे प्रॉब्लेम असेल तरही ह्या रुद्राक्षाचा वापर केला जातो। तीनमुखी रुद्राक्षाचा आपण माहिती बघूया। ज्यावेळी आपण खूप विचार करतो किंवा एखादी गोष्ट आपल्याकडून चुकलीये, त्याच गोष्टीचा आपल्याला गिल्ट वाटत असेल किंवा पापकर्म यासाठी, तसेच पूर्वजन्माचे पाप यापासून मुक्ती मिळावी म्हणून ह्या आपण तीनमुखी रुद्राक्षाचा वापर करू शकतो। त्यानंतर चारमुखी रुद्राक्षाचा आपण माहिती बघूया। ज्या लोकांना अस्थमा, थायरॉइड अशा प्रकारचे आजार असतील अशा व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्षाचा वापर करावा किंवा कम्युनिकेशन स्किल्ससाठी या चारमुखी रुद्राक्षाचा वापर खूप महत्त्वाचा आहे। तसेच रुद्राक्षाची एक माहिती सांगू इच्छिते। बघा, ज्यावेळी तुम्ही एखादा रुद्राक्ष गळ्यात घालता आहात आणि ट्रॅव्हलिंग करत आहात, जर तुमच्यावर एखादं संकट ओढावलं असेल तर तो सर्वात अगोदर रुद्राक्षावर जाते, तेव्हा रुद्राक्ष आपोआप तुटतो। जर रुद्राक्ष तुटला तर तो परत घालायचा नाही किंवा कॉस्टली आहे आणि तो आई वडील कोणी घातला असेल तर ते त्यांच्या गळ्यात असेल तर तो तुम्ही घालू शकत नाही। कोणाचाही रुद्राक्ष कोणी वापरू शकत नाही, भले कितीही महाग असू द्या। जेव्हा रुद्राक्ष तुटतो तेव्हा तो पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या। त्यानंतर पंचमुखी रुद्राक्ष। पंचमुखी रुद्राक्ष हा कुठेही मिळतो, कधीही मिळतो, अगदी स्वस्त मिळतो। 700-800 रुपयांपर्यंत हा पंचमुखी रुद्राक्ष मिळून जातो। बीपी, थायरॉइड साठी या रुद्राक्षाचा वापरही तितकाच महत्त्वाचा आहे। हे लोकही हा रुद्राक्ष घालू शकतात। पंचमुखी रुद्राक्ष हा पैशाची आवक वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हा रुद्राक्ष वापरात आणल्यामुळे आपल्याकडे पैशाची आवक खूप वाढल्या जाते। विशेष करून हा रुद्राक्ष पैशासाठी घातला जातो। हा रुद्राक्ष सहज मिळतो कारण याची शेती केली जाते। मरून कलरचा जो रुद्राक्ष असतो तो रुद्राक्ष नसतो, तर तो भद्राक्ष आहे, त्याचा रंग जातो। सहामुखी रुद्राक्ष। सहामुखी रुद्राक्ष हा लक्ष्मीचा रुद्राक्ष असतो। 2025 मध्ये या रुद्राक्षाला खूप महत्त्व आहे, कारण हा मंगळ दोष असेल तर तुम्ही सहामुखी रुद्राक्ष अगदी सहज वापरू शकता। या व्यतिरिक्त जॉइंट पेन असेल, गुडघेदुखी असेल,
हाडांचे प्रॉब्लेम असेल तर सहामुखी रुद्राक्ष याचा वापर करावा। पैशाची आवकही वाढते, स्पेशली कोर्ट केसमध्ये नक्की निकाल तुमच्याकडून लागेल, पण जो घालतो तो तितकाच खरा पाहिजे, कारण सर्वात पहिले कर्म येते, मग बाकीच्या गोष्टी येतात। त्यातले त्यात रुद्राक्ष तितकाच पवित्र आहे, तो अशा गोष्टींना कधीच साथ देत नाही। रुद्राक्ष वापरणारा व्यक्ती तितका स्वच्छ मनाचा, पवित्र कर्म करणारा, कर्म चांगले ठेवणारा व्यक्ती असावा। तसेच तुमचे कर्म वाईट असेल आणि रुद्राक्ष वापरत असाल आणि चांगली अपेक्षा ठेवत असाल ते अजिबात चालत नाही, कारण तो तितकाच पवित्र असतो, स्वतः पवित्र असतो। तसेच गौरीशंकर रुद्राक्ष हा तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपसाठी तितका महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी हा गौरीशंकर रुद्राक्षही महत्त्वाचा आहे, पण मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होत नाही आणि याची किंमतही खूप आहे। त्यानंतर सरस्वती बंध रुद्राक्ष येतो। तुमचे मूल अभ्यास करत नसेल किंवा त्याची एकाग्रता वाढवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा असा रुद्राक्ष आहे। यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या अभ्यासात खूप महत्त्वाचे रिझल्ट असे जाणवून येतील। अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। ही माहिती आवडली असेल या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कनेक्ट रहा। बाय बाय, थँक्यू।